बिहूरमध्ये बालकाचा जीव घेणारा बिबट्या अखेर जेरबंद. शिराळा तालुक्यातील बिहूर येथे एका लहान बालकावर हल्ला करून ठार केलेला बिबट्या अखेर वनविभागाने जेरबंद केला आहे. हा बिबट्या पकडल्यानंतर सांगली येथील उपवन संरक्षक कार्यालयात आणण्यात आलेला असून पुढील उपचार आणि तपासणीसाठी तो पुण्याला पाठवला जाणार आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबाला वन विभागाकडून 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पुणे येथील रेस्क्यू टीमच्या सहाय्यानं तसेच डॉग स्क्वॅड आणि थर्मल कॅमेऱ्यांचा वापर करून परिसरात सापळे लावण्यात आलेले होते. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास वनविभागाला हा बिबट्या पकडण्यात यश आलेला आहे आणि या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिराळा येथे एक दुर्दैवी घटना घडलेली होती. राजवीर पाटील यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता. त्या अनुषंगाने सर्व आपण आवश्यक खबरदारी, जसं की सगळ्या आपल्या रॅपिड रेस्क्यू टीम असेल, पुणे, कोल्हापूर, सांगली, ह्या सगळ्यांना आपण पाचारण करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण पिंजरे वगैरे लावलेले होते. त्याच्यामध्ये आत्ताची घटना अशी की आज आपण त्या लेपर्डला यशस्वीरित्या आपण ट्रॅप केलेला आहे आणि नियमानुसार पुढं आपण रिहॅबिलिटेशनसाठी आपण त्याला पुढं पाठवणार आहोत. आणि राजवीर यांच्या कुटुंबियांना सुद्धा आपण जी शासकीय नियमानुसार जी 25 लाख रुपयाची जी मदत आहे, 10 लाख रुपये त्याच्या सेव्हिंग खात्यामध्ये आणि 15 लाखाचे फिक्स डिपॉझिट 10 वर्षासाठी, की जेणेकरून त्याचं त्यांना मंथली व्याज मिळेल. या अनुषंगानं आपण कार्यवाही केलेली आहे. आणि इथून पुढं सुद्धा शिराळा वाळवा भागामध्ये बिबट्यांचा वावर आहे. तिथं आपली RRT यंत्रणा असेल आणि आपला फील्ड स्टाफ असेल, ह्यांना सदैव दक्ष राहण्याच्या आणि नाईट पेट्रोलिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. याच पद्धतीनं वन विभाग पुढं आघाडीवर राहून काम करणार आहे आणि ह्याच्यामध्ये लोकांचं सुद्धा मी सहकार्य अपेक्षित करतो. आणि याबद्दल कुणाला काही अपडेट्स असतील तर 1926 हा आपला टोल फ्री नंबर आहे. त्या टोल फ्री नंबरही आम्हाला माहिती देऊ शकता. धन्यवाद. बिबट्या काल रात्री या परिसरामध्ये आलेला आणि तो 1:30च्या दरम्यान सापळ्याच्या जवळ झालेला आहे. सापळा लावलेला ते ठिकाण राजवीरची जिथं बॉडी बिबट्याने ज्या अवस्थेत सोडलेली त्याच ठिकाणी ओढ्या शेजारी हा सापळा लावलेला. तो 12:30च्या दरम्यान आल्यानंतर अर्धा तास तो बाहेर सापळ्याजवळ लावलेला. 4-5 दिवसापासून ते सापळ्यामध्ये शेळी लावत होते, पण काल कोंबडे त्या ठिकाणी ठेवलेली त्यांनी आणि अर्ध्या तासानंतर तो बराच साईडला थांबून वगैरे त्यानंतर तो आत त्याने प्रवेश केला सापळ्यामध्ये आणि तो सापडला. आणि एक ह्याच्यात वैशिष्ट्य आहे की काल पुण्यावरून श्वान पथकाची जी रेस्क्यू टीम आलेली त्यांनी या राजवीरचा जो जीव घेतलेला जो बिबट्या होता त्याचे फुटमार्क्स पूर्ण स्कॅनिंग वगैरे केलेले आणि आता ह्या पण बिबट्याचे त्यांनी स्कॅन करून बघितलं तर सेमच तोच बिबट्या आहे. हा नरभक्षक बिबट्या पकडला हे वन विभागाचे मोठे यश आहे आणि आम्ही त्या बिहूर ग्रामस्थ सर्व त्या वन विभागाचे खूप खूप आभार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिराळा.